नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सहयोग सोसायटी नेहरू नगर कुर्ला या ठिकाणी आलेले आहोत आणि मनीषा अनिल डांगळे या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. काय मस्त वातावरण आहे बघा. तेव्हा आता जाऊया, भेटूया डांगळे कुटुंबाला आणि बोलतं करूया त्यांच्या घरात आनंदाची झुळूक कशी येते. सारच जाणून घेणार आहोत. जाऊन भेटूया डांगळे कुटुंबाला, बोलतं करूया मनीषा वहिनींना. घ्या उखाणा. मृग नक्षत्रामध्ये नाचतो मोर, अनिल रावांचे नाव घेऊन लावते मी चंद्राची कोर. काय सांगताय? द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मोठा मुलगा. हॅलो. हा छोटा मुलगा. हॅलो. ही माझी आई. हा माझा भाऊ. नमस्कार. ही माझी मावशी. ह्या पण माझ्या आई आहेत आणि हा माझा फुल फ्रेंड सर्कल. नमस्कार. आणि बाहेर आहेत त्या पण बाहेर केवढे आहेत? सगळ्या नाही म्हणजे सगळ्याजणी वाटच बघत असतात. त्या सगळ्या तुमच्या फॅन आहेत. त्या मला सगळ्या वाटलं तुमच्या फॅन. वाट बघत असतात कधी बाहेर पडायला जायचं. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठली शाळा? माझी राजावडी हायस्कूल विद्याविहार. तुमची? कुर्ला नेहरूनगर न्यू इंग्लिश स्कूल. तुम्ही नेहरू नगर मध्ये? नेहरूनगर मध्ये. हो, किती नंबर मध्ये? ऍक्च्युली राहायला शिवसृष्टीमध्ये होतो मी. हा. आता ते माझं बिल्डिंग जे ते रिडेव्हलपमेंटला केलं ते इथे मी रेंटवरती आहे नेहरूनगर मध्ये. बरोबर. बिल्डिंग मध्ये अख्ख्या तुमच्या लाल रंग पसरलाय. तुमच्यासाठी ठेवलाय तो लाल. हो, प्रेमाचं प्रतीक. अरे क्या बात. मग मला तुम्हाला विचारायचं आहे, मग बालपण एक कसं गेलं तुमचं? छान गेलं बालपण. मस्त. आनंदात? हो. बाबा काय करायचे? पप्पा माझे बीपीटी मध्ये होते. आई? आई हेल्थ डिपार्टमेंट मध्ये आहे. आपल्याकडे आई बाबा? माझे वडील सिमेंट्समध्ये होते. वडिलांनंतर मग मी सिमेंट्समध्ये लागलो आणि सिमेंट्समध्ये साधारणतः ह्या वर्षी जे आहेत ना माझे 30 वर्ष कंप्लीट होतील. अरे वा. सातत्याने नोकरी हो, करता? सातत्याने नोकरी करतो. इथून किती लांब जाता तुम्ही? इकडे साधारण 45 मिनिटाचा ट्रॅव्हल आहे. कुठे? ऐरोलीला. पण मला ऑफिस ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आहे, बस येते न्यायला, त्यामुळे बरं आहे. त्यामुळे बरं आहे. आणि तुम्ही काय करता? मी घरी असते. घरी असता. कसं जमलं दोघांचं लग्न? काय हसल्या बघा. एका प्रश्नानंतर इतकं छान हसू आलं चेहऱ्यावर. मी माझ्या काकींच्या घरी गेलेली तेव्हा समोरचे जसे बिल्डिंग समोर समोर असतात ना, तेव्हा त्यांच्या आत्यांनी मला पाहिलं तिकडे. मग त्यांनी यांना सुचवलं की आहे एक तुम्ही समोर. नाही बघितलं? नाही, आधी त्यांनी पाहिलं त्यांना मला. बोलू द्या ना. ऍक्च्युली माझं लग्नाचं चालू होतं, स्थळ बघणं वगैरे चालू होतं. बर. मी एक मुलगी बघितली होती, पण ती मला पहिली मुलगी पसंत पडली नव्हती. तर मग आमच्या सगळ्या नातेवाईकांना माहिती होते की तर मुलगा लग्नाचा झालेला आहे, तर मुली शोधाशोध चालू होती. तर कोळीवाड्याला माझी आत्या होती आणि आत्यांच्या समोरच्याच बिल्डिंगमध्ये हिचे काका राहायचे. तर आत्याने हिला बघितलं खिडकीमध्ये, तर म्हणलं की ही मुलगी नवीन कोण आहे, इतके वर्ष दिसली नाही आपल्याला आणि ही अचानक दिसली. मग त्यांनी चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की ही आमच्याकडे राहायला आलेली आहे सुट्ट्यांमध्ये. मग त्यांनी म्हणालं की आमचा मुलगा आहे, तर तुम्ही बघायला म्हणजे मुलगी दाखवाल का? तर मग त्या अनुषंगाने आम्ही भेटायला गेलो आणि बघितलं. मग 4 दिवस राहायला गेलात, आयुष्यभरात काय झालं? मग लगेच बघण्याचा कार्यक्रम झाला? आधी ते येऊन गेले, ते आणि त्यांचे काका. मग नंतर त्यांनी आवडली त्यांना, मग त्यांची फुल फॅमिली आली. हे कोणीच ठरवलं आवडली म्हणून? ते म्हणाले का? त्यांनी. हो, पसंत पडली. तिथेच बसल्या बसल्या बघितलं बोलले बरोबर बोललो मी. काय? काकांना म्हटलं लग्न करेल तिच्याशीच करेल, दुसरी पोरगी बघायलाच नको. हो. आणि तुमचं काय झालं होतं तेव्हा? मी आतमध्ये जाऊन स्वतःला चिमटा काढलेला की एवढं स्मार्ट व्यक्ती मला बघायला आहे की खरं आहे काय स्वप्न आहे असं. मग आता किती वर्ष झाली? 24 वर्ष पूर्ण झाली लग्नाला आमच्या. 24 वर्ष? 5 फेब्रुवारी. पण मग मला सांगा, ज्या दिवशी त्यांनी निर्णय केला, मी तुम्हाला बघताच क्षणी
शेवटी बघितलं वेळ कशी अशी ठरवून सुद्धा येत नाही कधी हो कधी. तुमच्या बाबतीत तसं झालं, 4 दिवस राहायला गेलात, सहज लग्न कधीच ठरलं. जात नाही मी. फर्स्ट टाइम गेली काकांकडे. त्यानंतर किती दिवसांनी लग्न झालं? म्हणजे होणार होतं आमचं डिसेंबरमध्ये, पण माझ्या पप्पांचं ट्रेन ऍक्सिडेंट झालं. हा, मग ते थोडं डिले करून मग फेबमध्ये बापरे, केलं. त्याच 5 दरम्यान फेब्रुवारी. ट्रेन ऍक्सिडेंट. म्हणजे आमचं 2 महिन्याचा अवधी होता ना, एंगेजमेंट झाली, माझी 12वीची एक्झाम झाली, मग आमचं फिक्स झालं आणि मग लग्न करणार होते लगेच डिसेंबरमध्ये. पण पप्पांचं मग ऍक्सिडेंट झाल्यामुळे ट्रेन ऍक्सिडेंट, मग ते रद्द करून 2 महिने पुढे ढकललं. म्हणजे ट्रेन ऍक्सिडेंट मध्ये लागलं का? हो, त्यांचा हात वगैरे गेला, पण आता ते या जगात हाताची- पण नाहीये. 5-6 वर्ष झाले ऑफ झाले. बरोबर. पण दरम्यानच्या काळात भेटणं सुरू झालं होतं, जास्त असं आम्हाला अलाव नव्हतं. पण तरी भेटत होता चोरून? नाही नाही ना, काय हो? नाही भेटलो. ते काही ना काही त्यावेळेस मोबाईल बहाण्याने नव्हतं. फोन करायचे मला, पण माझी काकी बोलून देत नव्हती मला. म्हणजे कुठल्या बहाण्याने? असं काय करते म्हणजे तेव्हा कसं घरात असं फोन वगैरे नव्हतं ना, बाजूंच्या घरात टेलिफोन, मग ते मुद्दामून मला फोन करायचे काय करते वगैरे. मी काकींकडेच होती ना, पण माझी काकी बोलून देत नव्हती मला त्यांच्याशी. डेंजर होत्या काकी. हो. भेटून पण देत नव्हत्या, बोलून पण नाही. आणि पप्पा पण त्यांना असं आवडत नव्हतं की लग्नाआधी असं भेटलेलं. मग तुम्ही भेटलाच नाही? फक्त एकदा एकदा त्यांचा भेटलो बर्थडे फक्त. होता, मग त्यांनी परमिशन घेतली माझ्या पप्पांची की मामा मी जरा पाया पडून येतो सिद्धिविनायकला जाऊन महालक्ष्मीला. मग पप्पा जा बोलले. आणि मग कुठे गेले, कसे गेले? तिथेवरून पिकअप केल्यानंतर टॅक्सी केली. नंतर मग मी पहिले सिद्धिविनायकला गेलो, सिद्धिविनायक नंतर महालक्ष्मीला गेलो आणि म्हटलं येताना परतीचा प्रवास मग दादर चौपाटीला बसतो बेळ खायला. किती वेळासाठी परमिशन होती? परमिशन फक्त असं भेटायची होती. टाइम अगदी नव्हतं असं दिलेलं दिला म्हणजे. नव्हता. जा म्हणून, म्हटलं birthday की आहे तर माझा जा. बर्थडे माझा, तर मग मी सुट्टी घेतली होती आणि मग मी सकाळीच गेलो होतो. मी 11 वाजता, आणि आले किती वाजता घरी? 7:30-7:30च्या दरम्यान. आहे एवढा वेळ? वरळी सिफेसला पण गेलेलो. वरळी सिफेसला पण गेलेले. आता आठवते बघा खूप सगळं. दिवसांनी भेटलेलो ना, आम्हाला परमिशनच नव्हती भेटायची. पण त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुम्ही बोलला हो एकमेकांशी हो. की आता त्यांनी पण लग्न. सगळं खरं खरं सांगितलं, मी पण काही सगळं खरं खरं. मग ठरलं आमचं. ते बोलले आता मी असं सांगितलं बघ तुला अजून पण वेळ गेलेली नाही, मी पसंत आहे होकार नकार, तू अजूनही चेंज करू शकतेस. म्हटलं नाही मी करेल तर तुमच्याशीच करेल. हो. हो. भेळ मध्ये काय घातलं? कुरमुरे चणे होते ना? ते आपली साधारण वेळ होती ती, हो ना. एकदम साधारण वेळ होती. पण पण त्याच्यामध्ये प्रेमाचा ओलावा होता ना. क्या बात आहे. मग अजून ती भेळ ओली आहे हो, त्या प्रेमात अशी अखंड बुडाली आहे भेळ. आता या ठिकाणी पहिल्या खेळाला सुरुवात करतो. घरात काही चिठ्ठ्या लपवले, ती चांदीची अन्नपूर्णा तुमच्या घरात लपवून ठेवली आहे, ती घेऊन यायची. वेळ 1 मिनिटाची. संडे हो या मंडे, रोज खाव अंडे. ताल वाद्य. 20 सेकंद झाली. पैशांचं झाड. तीस सेकंद. जय मल्हार देवारा. 50 सेकंद झाली. 10, 9, 8, मूर्ती 7, 6, 5, 4. वहिनी हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. आणि चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली, अभिनंदन. थँक्यू. नमस्कार. पण मला तुम्हाला विचारायचंय, मगाशी या घरात आम्ही वेगवेगळ्या चिठ्ठ्या ठेवल्या होत्या, तुम्ही धावत होता. तालवाद्य कोणाला आवड आहे? मोठा मुलगा तबला वाजवतो आणि बारका गिटार आणि बीट बॉक्सिंग करतो. म्हणजे काय असतं बीट बॉक्सिंग? बीट बॉक्सिंग म्हणजे ते तोंडाने बीट्स काढतात ते. हा. हा कसे 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 दाखव. काढू का आता? हा काढ ना. म्हणजे काय? काय वेगळीच कला आहे. मग तू ज्या वेळेला गिटार वाजवतो तेव्हा तू तोंडाने हे पण हा करतो मी दोन्ही एकसाथ दोन्ही करतो. दोन्ही एकसाथ करतो. किती मस्त वाटलं. एक वेगळी कला आहे त्याच्याकडे, हो की नाही? ही कला एकदम इंटरनॅशनल लेवलवरती त्याला घेऊन जाऊ शकेल. खूप शुभेच्छा आहेत.
बरं मला सांगा, आता या तक्रारी इतक्या कशा आल्या? बापरे मला नाही माहित. भांडी भरून व्हायला लागली. तुम्ही ना मैत्रिणींना खूप इरिटेट करता, असा पहिला आरोप आहे. मान्य आहे तुम्हाला? हो हो. कुठेही म्युझिक लागलं की तुम्ही नाचायला सुरुवात करता. हा राईट. दरवाजा कधीच वेळेवर उघडत नाही. कोणी बेल वाजवली की दरवाजा उघडायला वेळ लागतो तुम्हाला. मला नाही वाट असा बघता वेळ. की बाहेरचे कधी जात आहेत. मी किचन मध्ये असते ना, बाहेर बेडवर हे असतात, हे कधी लवकर दरवाजा उघडत नाही. आम्हाला ते माहित नाही. लोकांचं म्हणणं आहे तुम्ही जायची वाट बघत असता. बरं मला तुम्हाला विचारायचं आहे, का कोणीतरी आरोप केलाय की तुम्ही घमेंडी आहात. मी नाही. सगळ्या फोटोमध्ये तुम्हाला घुसायचं असतं. भांडखोर तर आहातच. हो. प्रश्नच नाही. प्रश्नच नाही. काय कॉन्फिडन्स आहे बघा त्याला. कोणत्याही गोष्टीला नाही बोललं तर वड्यासारखं नाक मुरडते. हा बघितलं, शेवटची चिठ्ठी तुमच्याबद्दल चांगलं आलेलं आहे. तुम्ही सगळ्या लोकांना एकत्र करता, हे तुमचा खूप चांगला स्वभाव आहे. हा हा. सगळ्यांनी आरोप केले, या आरोपांवर तुमचं काय म्हणणं? घमेंडी तर मला नाही माहिती, म्हणजे माझ्यात असं काय जी कोणी लिहिलं असेल, पण मी कधी नाही गर्व करत कुठल्याही गोष्टीचा. पण समोरच्याला वाटत असेल. हा मग जर असेल तर मग त्या व्यक्तीने मला सांगा, मी नक्की सुधारणा करेल माझ्यामध्ये. नाही, ती व्यक्ती कशी सांगेल? म्हणजे ते म्हणतात ना, त्याचा काही जीव बाकीच्या वर आलाय. मला सगळं बाकीच्या जे जे आहे ते सगळं मान्य आहे. वहिनीने कुठला स्वभावात बदल केला पाहिजे? वहिनीने जे आता त्याचं कधी कधी ती कचकच करते ना कधी छोट्या गोष्टीचं, तर तो 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 कमी केला पाहिजे. म्हणजे बंद होणार नाही, पण सुरुवात कमी केला पाहिजे तो. वहिनी काय म्हणणं आहे तुमचं? चालेल, काय? नाही करणार जास्त कचकच. बरोबर. बघा, आज काही मैत्रिणींनी तुम्हाला आरसा दाखवलाय. कदाचित हो हो तुमचं इंटेन्शन नसेल, पण तुमच्या वागण्यातून त्यांना तसं नकळत वाटू जाणार. शकत असेल किंवा वाटत असेल, तर त्याच्यात थोडासा बदल करायला काय हरकत? हो हो नक्कीच. मग करणार बदल? हो, नक्की करणार. हो. चेहरा हळूहळू गंभीर व्हायला लागलाय. नाही मग सिरियस दाखवते की नक्की करणार मी. अच्छा अच्छा, चला. म्हणजे मी नक्की. दाखवते सिरियस, मी करेनच असं नाही. बरं वहिनी, चित्र काढायचं या. असं बघितलं नाही कधी तुम्ही? नाही कधी. सांगा तुम्ही काय काढलं वहिनी? मक्याचं कणीस. मुलाचे एक्सप्रेशन बघ काय गोड आहे. पहिले मला वाटलं तर आमच्या दोघांची हेअरस्टाईल काढली हा, असं सुरुवातीला वाटलं. ते कोणत्या अँगलने मक्याचा गणेश नाही नाही ना, हे मक्याचं कणीस नाहीये ना. माऊली, सुंदर होतं तुमचं कणीस. आता पाच, 4, 3, 2, 1, वेळ संपली. थांबा. इतकं सुंदर चित्र काढलंय तुम्ही, कोणी ओळखलं नाही, पण तुम्ही बरोबर काढलंय. हो ना? हो. हा, हो ना? हो. बघितलं. सांगा काय काढलं? कोल्हा. शेपूट कुठे काढली हो? हे इथे म्हणे. थोडी अशी असं ना फुललेली. हे बघा, तुमचं कणीस बघितलंय. हा, परत जर कधी कोल्हा काढाल
सांगा काय काढलंय. जांभूळ. नमस्कार. आता तुम्ही बोलायचंय. सगळ्यात आधी आई. जावई पण खूप छान आहेत, मुलासारखे आहेत, सगळं सांभाळून घेतात. माझे मिस्टर जाऊन 5 वर्ष झाली, पण असं वाटून नाही दिलं त्यांनी की जावई आहे म्हणून. आणि मुलगी तर काही प्रश्नच नाही, खूपच चांगली आहे. जावई चांगले, सगळे चांगले आहेत खूपच. अजून कोण बोलणार आहे. मी तिला धाकटा भाऊ तिचा, माझी बहीण एक मैत्रिणीसारखी आणि भाऊजी पण एक चांगली मित्रासारखे आहेत. दोघांचा खूप मला सपोर्ट असतो प्रत्येक कामामध्ये, आणि दोघं पण सर्व कामामध्ये एकत्र असतात, आम्हाला घेऊन राहतात ते. बरं. आम्ही दोघं खूप लकी आहेत. मम्मी पप्पासारखे पेरेंट्स भेटले आम्हाला, कारण खूप पहिल्यापासून पप्पा आणि मम्मीने दोघांनी खूप सपोर्ट केले. म्हणजे मला म्युझिकमध्ये, दादाला त्याच्या डान्समध्ये कॉम्पिटिशन्स वगैरे असतात, पप्पा बोलतात जा वगैरे, असं लेट वगैरे घरी झालं तरी काय बोलत नाही, गिटार वगैरेचं असं. तर खूप वी आर जस्ट लकी टू हॅव देम. सो या बाबा. अजून कोण बोलणार सांगा. सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार आणि त्याच्यावर गोड गोड प्रेमाचा आशीर्वाद. अरे वा. मी तुम्हाला रोज टीव्हीवर बघते काम बाजूला टाकून, पण आज तुम्हाला प्रत्यक्ष मला खूप आनंद झालाय. थँक्यू. मी अगदी घराकडे पाठ करून इकडे आलेली आहे. असे मी बिंदास कधीच राहत नाही. आणि तुम्ही दुनियाभरच्या वहिनींच्या एवढ्या फिरक्या घेता, खूप मजा येते, खूप मजा येते. आणि सगळ्या वहिनींना नाव घ्यायला सांगतात. आज तुम्हाला पण नाव घ्यावं लागेल. आम्ही खूप उत्सुक आहोत. हो की नाही. म्हणजे ना कुठल्याही शुभ कार्यात मंगल प्रसंगी असते सुपारी आणि त्याखाली असते छान देठाचं पान. हो की नाही. सुचित्राचं नाव घेतो आणि घराघरात प्रत्येक माऊलीचा वाढू दे सन्मान. वा, छान छान छान. आणि तुमचे आता झिंगाट सिरियल चालू झाले, त्याला पण आमचा सगळ्यांचा फुल अगदी आशीर्वाद आहे. नक्की बघा पण. की जसं ओम बघतो ती पण त्यावेळेला दुसरीकडे झिंगाट करायचं नाही, आपलं झिंगाट बघा. नाही, जसं होम मिनिस्टर रंगली ना तशी ती रंगणार. थँक्यू माऊली, थँक्यू. असाच आशीर्वाद द्या आम्हाला. थँक्यू. बोला. मनीषा मेरी बहुत अच्छी फ्रेंड है. अगर मतलब कुछ भी मुझे इससे शेयर करना रहता है तो फुल मुझे सपोर्ट करती है, और हर मामले मतलब एक बहन के जैसे मुझे ऐसा हमेशा चीज़ के लिए सपोर्ट करती है. बहुत ही इसका प्यारा स्वभाव है. मतलब ऐसा जरा सा भी आँख में आंसू आ जाएंगे तो तुरंत गले से लगा लेती है और बोलती टेंशन मत ले, है ना, हम लोग है ना साथ में. तो ये फुल सपोर्ट रहता है मुझे उसका ये सुबह का. तो बहुत बड़ी बात है मेरे लिए कि मेरी फ्रेंड बनी है. किती छान. पहिला आसू काढता आणि मग जवळ घ्या. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा. माझ्या फॅमिली आता ते मगाशी बाउलमध्ये जे काही आलेत माझ्याविषयी कंप्लेंट, तर फर्स्ट ऑफ ऑल माझी फॅमिली, माझे आई भाऊ आणि माझे जे फ्रेंड सर्कल आहे. जर माझ्यात काही चुका होत असेल, म्हणजे मला तर नाही समजणार, जर तुम्हाला काही असं वाटत असेल तर प्लीज मला पर्सनली येऊन नक्की सांगा. माझं काही चुकलं असेल, मला जर वाटतंय की माझ्यामध्ये काही बदल घडायला हवा तर मी नक्कीच करेन. आणि असाच तुमचा सगळ्यांचा सपोर्ट मला शेवटपर्यंत हवा आहे. प्रेम आणि अशीच मस्ती. बाय. क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा. क्षमा मागायची असेल तर मी पहिली माझ्या बायकोची क्षमा मागेल मी. कारण की आपलं जे संसाराचा गाडा चालू असतो आणि त्याच्यामुळे असं असतं ना की पुरुष प्रधान संस्कृती, मी कमवणार आहे, आणि ते त्या ॲटिट्यूडमधून जर हिच्या काही भावना वगैरे दुखवल्या असतील तर त्याच्यासाठी मी तिचा गुन्हेगार असेल, मी ती क्षमा मागायची मीची मागेल मी. अरे बापरे, क्या बात आहे. माऊली, कसं वाटतंय. छान वाटतंय. मुळातच तुमचं दोघांचं इतकं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून तर हा 24 वर्षाचा संसार सुखाचा झालेला आहे. आणि त्याचबरोबर ही गर्दी आहे ना, ही गर्दी उगाच होत नाही हो. त्यामध्ये तुमच्या दोघांचं त्यांच्याबरोबर असलेलं एक जिव्हाळा आहे, आणि तो जिव्हाळा दिसतोय तेव्हा असेच हसत राहा, आनंदात राहा, एकमेकांचा आदर करत राहा, सन्मान करत राहा आणि एकमेकांच्या मदतीला कायम धावत राहा. यालाच तर कुटुंब म्हणतात. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा, तुम्हाला शुभेच्छा, आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.